या बातमीचे प्रायोजक आहेत सोलापूर का सोलरवाला, सोलर एनर्जी फॉर युअर होम अँड बिझनेस, नियर केके रेडीमेड, 7 रस्ता, सोलापूर। जोडबावी पेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने अट्टल गुन्हेगाराकडून 4 मोटरसायकल जप्त करून 1 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करून उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे। जोडबावी पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांनी दाखल गुन्हे उघडकीस आणण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर व त्यांच्या पथकाला आदेश दिले होते। त्यानुसार पेट्रोलिंग करत असताना मार्केट यार्ड समोर एक इसम संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आले। त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याचे नाव नागेश भीमाशंकर पाटील, वय वर्ष 37, राहणार घोंगडे वस्ती, सोलापूर असे असल्याचे सांगितले। तेव्हा त्याने 4 मोटरसायकल चोरी केल्याचे कबूल केले आहे। झाडाझुडपात ते मोटरसायकल लपवून चोरी केल्याचे पोलीस तपासात कबूल केले आहे। त्याच्याकडून जोडबावी पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील 4 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलीस निरीक्षक शबनम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जोडबावी पेठ पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पडसळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, शीतल शिवशरण, अभिजित पवार, दादासाहेब सर्वदे, दत्ता मोरे, बसवराज स्वामी, दत्ता काटे, स्वप्नील कसगावडे, मल्लीनाथ स्वामी आदींनी पार पडली आहे। आमच्याकडे जोडबावी पोलिसांच्या रेकॉर्डवरील एक आरोपी नागेश भीमाशंकर पाटील, राहणार घोंगडे वस्ती, याला आम्ही दहिटणे फाट्यावरून ताब्यात घेतलेल्या संशयावरून आणि तो पूर्वीचा रेकॉर्डवरील असल्यामुळे त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने जोडबावी पोलिसांच्या हद्दीमधून 4 मोटरसायकल गाड्या चोरल्या होत्या आणि त्याने त्या विक्रीकरता ठेवल्या होत्या। त्या गाड्या आम्ही जप्त केलेल्या आहेत आणि त्याच्याकडं आणखी काही वाहने मिळतात का याबाबत तपास चालू आहे। सदरचा आरोपी हा पूर्वीचा मोटरसायकल चोरीच्या रेकॉर्डवरचा आहे। एकूण किती किमतीच्या गाड्या असतात? एकूण जवळजवळ 2.5 लाख रुपये किमतीच्या गाड्या आहेत या आणि आणखी गाड्या त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे।